शनिवार दिनांक 8 जून गॉडफादर 2 सिनेमा बघितला. त्याच्यात आता हेच दाखवले की पहिला जो गॉडफादर असतो त्याचा तो डॉन मर्डर करतो, त्याला मारून टाकतो आणि त्याच्या मोठ्या मुलालाही मारतो. आणि त्या छोट्या मुलाच्या मागे असतो तो, पण त्याची आई रिक्वेस्ट करते डॉनला, पण तो ऐकत नाही आणि तिलाही मारून टाकतो. मग ती आपल्या मुलाला सांगते की पळून जातो आणि म्हणजे मग तो मोठा होतो आणि मग कसा डॉन बनतो ते दाखवलं. पण तो म्हणजे मग तो त्याची मुलं त्याची मुलं, तर असे करत 3 पिढ्यांचं दाखवलेलं आहे. तर जो शेवटचा म्हणजे एक अँथनी वॅन असतो, एक वॅन्ड अँथनी असतो, मग परत अँथनी, अशा टाईपचे 3 दाखवले. तर तो जो तिसरा जो त्याचा नातू असतो तर तो आपलं साम्राज्य चांगल्या प्रकारे पसरवतो. त्याची बायको, त्या दोघांचं खूप प्रेम असतं. तो सोसायटीला डोनेशन्स वगैरे पण देत असतो. पण सिनेटर लोकांचं अजून एक्सपेक्टेशन असतं त्याच्याकडनं की आणि इतके इतके लाख द्यावे, तितके लाख द्यावे वगैरे. आणि या डॉनला एक मुलगा आणि एक मुलगी असते आणि परत त्याची बायको प्रेग्नंट असते. पण हळूहळू इतके दिवस बायकोला फक्त असं वाटत असते की आपला नवरा फक्त सोशल सर्व्हिस, लोकांना मदत करणे, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करणे असंच करत असतो. पण मग हळूहळू तिच्या लक्षात येते की तो म्हणजे मर्डर पण करतोय लोकांचे, जे त्याच्या वाटेत येतात किंवा ज्यांनी त्याला आधी त्रास दिलेला आहे वगैरे. आणि त्याचे 2 भाऊ पण असतात मोठे, याचे बँडचे, आणि एक सावत्र भाऊ असतो. तो जो सावत्र भाऊ याच्या वकिलाचं काम, म्हणजे त्याला सल्ले देणं वगैरे असं काम करत असतो. आणि त्याची एक बहीण असते, तिचा नवरा असतो. असे सगळे ते एकत्र राहत असतात. पण आता त्याच्यातला जो एक भाऊ असतो फ्रेडी, तर तो जरा कमकुवत मनाचा असतो. त्याला बाकीचे जे अंडरवर्ल्डचे लोक असतात ते इझिली त्याला आपल्या कब्जात घेऊन ह्याची माहिती काढणं किंवा ह्याच्यावर कसं अटॅक करायचा, याला कसं मारायचं, ह्या सगळ्या गोष्टी प्लॅन करत असतात. मग हे त्याला कळतं, मग तो त्याला बोलवून समज देतो. पण तरी त्याचं म्हणजे ते खेळ चालूच असतात. शेवटी म्हणजे त्या काउन्सिलर वगैरे जे पैसे मागितले असतात तर त्यांना तो सरळ नाही सांगतो. तर मग तेही त्यांच्या अगेन्स्ट कॉन्स्पिरसी वगैरे करत असतात. तर बायकोला जेव्हा कळतं की आपला नवरा हे असे उद्योग करतो, तर ती मुद्दामून ॲबॉर्शन करून घेते. आणि म्हणजे आधी त्याला फक्त कळतं ना की आपले म्हणजे बायकोचा गर्भपात झालाय वगैरे. पण मग जेव्हा तो भेटतो तर तीच म्हणते की मला माझा मुलगा तुझ्यासारखा व्हायला नकोय, म्हणून मी मुद्दामूनच अबॉर्शन केलं आणि आता मला तुझ्याबरोबर राहायचं नाही. मुलांना घेऊन जाते, पण तो मुलांना नेऊ देत नाही आणि तिला एकटीलाच जायला भाग पडतो. आणि ह्याच्यावर खटला ह्याच्याकरता चालतो मग की बुवा तुम्ही असे असे लोकांचे मर्डर केले आहेत किंवा तुम्ही गॉडफादर म्हणून घेता स्वतःला आणि तुमचे अंडरवर्ल्डचे संबंध आहेत असं तसं. तर हा सांगतो की नाही, म्हणजे तो आपला पेश करतो सगळं उलट, आणि तो म्हणतो की जो कोणी माझ्या विरुद्ध तुम्ही एक जरी गवाह उभा केला तरी मी म्हणजे सोडून देईन सगळं किंवा कबूल तुम्ही मला सजा देऊ शकता. तर जो बोलणार असतो त्याच्या अगेन्स्ट मध्ये, तर त्याचाच भाऊ आणि त्याची फॅमिली असं त्यांना हा घेऊन येतो आपल्या कब्जामध्ये. आणि अर्थात त्याच्या अगेन्स्ट मध्ये जो बोलणार असतो तो त्याची पण काहीतरी गलतफहमी झाली असते की यांनी आपल्याला धोका दिलाय वगैरे. पण अल्टिमेटली मग तो नाही, तो म्हणतो कोण, मी तर ओळखत पण नाही याला, माझे वडील वगैरे काम करत होते. आणि पूर्वी कसं झालं की हा जो वॅन्ट असतो, म्हणजे जो आता गॉडफादर म्हणून असतो, तर तो तसा खूप सीधा, आणि सीधा इन द सेन्स म्हणजे एज्युकेशन, त्याला या सगळ्या लफड्यात पडायचं नसतं. तो आपलं फॉरेनमध्ये जाऊन त्याने एज्युकेशन घेतलेली असते आणि मिलिटरीमध्ये जॉईन झाला असतो. पण वडिलांची खूप इच्छा असते की ह्यांनी व्हावं,
आणि म्हणजे वडीलच त्याला भाग पाडतात या धंद्यात किंवा त्याच्या अं, सारखं वागायला वगैरे. तर त्याच्यामुळे मग त्याला हे असं सगळं सुरुवात करावी लागते सगळं सोडून वगैरे. तर तो तेच सांगतो आपला की बा माझं तुम्ही मागचं बॅकग्राऊंड बघा, माझ्या अगेन्स्ट कुठेही गुन्हा नाही, मी वेल एज्युकेटेड आहे, मिलिटरीमध्ये मी काम केलंय, मला हे अवॉर्ड मिळालंय, मला ते अवॉर्ड मिळालंय. आणि असं करून मग तो सुटतो आणि मग बायकोलाही जायला सांगतो आणि मुलांना घेऊन तो राहतो. आणि म्हणजे तेच दाखवलंय की शेवटी त्याचे वडील तसे आधी चांगले लोकांना मदत करत असतात, सगळं करत असतात, पण ऍट द सेम टाइम ते मर्डर पण करत असतात. तर ह्याचे तेच चालू राहतं, म्हणून हा गॉडफादर 2 असं करून ते संपवलंय. ठीक आहे ओव्हरऑल. पण पहिला मला जास्त आवडला, दुसरा जरा स्लो आणि म्हणजे खूप कॉम्प्लिकेटेड वाटला. अदरवाईज ठीक आहे. आणि 3 तास 22 मिनिटं झेलायचं म्हणजे तसं पुष्कळच होतं, पण ओके.